Very good morning, dear students. I, Rohan Patil, will be explaining a problem on intersection of solids. राईट, आपण आजच्या प्रॉब्लेममध्ये इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा प्रॉब्लेम बघणार आहोत की ज्यामध्ये दोन सॉलिडचं इंटरसेक्शन झालेलं आहे की म्हणजे राईट सर्क्युलर सिलेंडर आणि स्क्वेअर प्रिझमचं इंटरसेक्शन असलेला प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. राईट, प्रॉब्लेम बघूयात काय दिलेलं आहे. राईट सर्क्युलर सिलेंडर विथ इनिशियल सॉलिड कुठलं दिलं आहे, राईट सर्क्युलर सिलेंडर विथ बेस डायमीटर 60 mm, ॲक्सिस लेंथ 60 mm, स्टँड्स व्हर्टिकली ऑन इट्स बेस इन HP. म्हणजे जो काही तुम्हाला इनिशियल सिलेंडर दिलाय त्याची बेस डायमीटर किती आहे, 60 mm आहे. ॲक्सिस लेंथ किती दिली आहे, 60 mm दिली आहे. स्टँड्स व्हर्टिकली म्हणजे उभा ऑन इट्स बेस इन HP. म्हणजे वरून बघितल्यानंतर तुम्हाला टॉप व्ह्यूला काय दिसणार आहे, खाली सर्कल. तुम्ही खाली डायमीटर 60चे सर्कल प्लॉट करून घ्यायचं, त्याला नाव दिले ABCD. त्याचं वरती प्रोजेक्शन्स पास करून घ्या फ्रंट व्ह्यूला आणि तेच इकडून साईड व्ह्यूला त्याचे प्रोजेक्शन्स पास करून घेतले. राईट, आता ह्या सॉलिडमध्ये पेनिट्रेट कुठलं काय झालेलं आहे, अ स्क्वेअर प्रिझम विथ साइड ऑफ बेस. सेकंड जे पेनिट्रेट झालेलं सॉलिड आहे ते कुठलं आहे, स्क्वेअर प्रिझम आहे. विथ साइड ऑफ बेस किती दिलं आहे, 25 mm. ॲक्सिस लेंथ 80 mm. पेनिट्रेट्स हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे काय असं, आडवा पेनिट्रेट झालेला आहे. म्हणजे हे सिलेंडर असं आहे आणि हे स्क्वेअर प्रिझम तुमचा असा पेनिट्रेट झाला. हे सिलेंडर तुमचं आलं उभं आणि आतमध्ये तुमचं स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेट झालेलं आहे. राईट, such that the axis is parallel to VP and 10 mm away from the axis. away म्हणजे काय मी सांगितलं, in front from the axis of the vertical cylinder and 30 mm above the base of the cylinder. राईट, असं दिलेलं आहे. 30 mm म्हणजे काय, जी काय हाईट आपली 60 mm असते त्याचा मध्य, त्याचं मिड किती असणार आहे आपलं, जे काय पेनिट्रेट करणार आहोत ते आपण साईड व्ह्यूच्या याच्यामध्ये पेनिट्रेट करायचं आहे. राईट, त्याची हाईट किती दिली आपल्याला, टोटल 30 दिली होती पेनिट्रेट करताना. सो मी तिथून सेंटर लोकेट करून घेतला. राईट, आणि किती MM आवे दिले, 10 mm इन फ्रंट ऑफ द ॲक्सिस ऑफ द व्हर्टिकल सिलेंडर दिले. राईट, सो इथून मी 10 mm वरती काही करून घेतलं, एक पॉईंट लोकेट करून घेतला. जे काय स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेट झालेलं आहे त्याचे ॲक्सिस 10 mm इन फ्रंट ऑफ द व्हर्टिकल सिलेंडर म्हणले त्यामध्ये. राईट, लोकेट करून घेतला. द फेसेस ऑफ स्क्वेअर प्रिझम आर इक्वली इन्क्लाइंड टू HP. इक्वली इन्क्लाइंड जेव्हा शब्द असतो तेव्हा त्याचे सगळे फेसेस कसे असतात, कॉर्नरवर तुमचा इथं स्क्वेअर प्रिझम रेस्टिक असणार आहे. सो त्यासाठी डायरेक्टली आत काढता येत नाही म्हणून मी बाहेर 25x25चा पहिला काय काढून घेतलंय, स्क्वेअर काढून घेतलेला आहे. त्याचे डायगोनल्स जोडून घेतले. राईट, आता डायगोनल जोडून घेतल्यानंतर या सेंटर पासून कुठल्याही डायगोनल पासून सेंटर टू एक कुठलाही पॉईंट घ्या असं मॅपेडमध्ये, आणि जो काय आपण 10 mm आवेचा सेंटर लोकेट केलाय तिथं कट करा. 1 2 3 आणि 4 असे 4 पॉइंट्स तुम्हाला अवेलेबल झाले आणि ते कनेक्ट करून घ्या. इथे तुमचा जो काय पेनिट्रेट झालेला स्क्वेअर आहे तो आपण आता इथं काढला. एकदम मायन्यूट MM मध्ये फरक राहतो, त्याच पद्धतीने तुमचं यायला पाहिजे. राईट, काढताना फेंट काढलं होतं त्यानंतर मी आता ते डार्क करून घेतोय. राईट, आता आपण ह्याला ABCD मध्ये दिले तर इथे नाव आपण 1 2 मध्ये देऊया. 1 1 डबल डॅश 2 डबल डॅश 3 डबल डॅश 4 डबल डॅश. आता हा स्क्वेअरचा पॉईंट ह्या जनरेटरला पण कट करता येतो, सेंटर लाईनला A डबल डॅश C डबल डॅश आणि A डबल डॅश C डबल डॅश. हा स्क्वेअरला इथं जिथं कट करतो वरच्या इथे नाव आलं माझं P डबल डॅश A C. खाली जिथं कट करतो इथं पॉईंटचं नाव आलं Q डबल डॅश A C. राईट, आता हाच पॉईंट आपण इकडे पार्ट करून एक्स्ट्रा पॉइंट्स घेऊ शकतो कव्हर ॲक्युरेट येण्यासाठी. राईट, हे पॉईंट फक्त इकडं पॉईंट नवीन घेण्यासाठी आपण इकडे फक्त पास केले. सिमिलरली हाच पॉईंट इकडे पास करून द्या. आता आपले किती आहेत, 1 2 3 4 पॉईंट्स आहेत. सो इथं नाव द्या 5 डबल डॅश आणि इथे द्या 6 डबल डॅश. राईट, अशा हे
पॉईंट्स काय एक्स्ट्रा घेतले कारण कर्व आपला पुढे ॲक्युरेट येण्यासाठी केलेले, राईट. आता हे जे काही आपण इथं काढलेलं आहे प्रिझमचे पॉईंट सगळे इकडे हॉरिझॉन्टली पास करून घ्यायचे ॲज वेल एज इकडे खाली टॉप व्ह्यूला पास करून घ्यायचे, राईट. आता मी ते सगळे पॉईंट जे अवेलेबल आहे ते सगळे पॉईंट मी पहिला टॉप व्ह्यूला खाली पास करून घेतो, राईट. आता हे सगळे पॉईंट हॉरिझॉन्टली पास करून घ्यायचे. इकडे आता पास करून घेतलं, राईट. आता जो काय प्रिझम पेंडेड झाले त्याची टोटल लेंथ किती आहे 80. सो या सेंटर पासून आपल्याला 40 लोकेट करून घेतो. राईट. आता हे पॉईंट मला इकडचा बॉक्स तयार करून घेतो पहिला. हे पॉईंट आता इकडं पास करून घेतो. इथं आपण या पद्धतीने असे पॉईंट्स लोकेट करून घेतले. जे एक्स्ट्रा लाईन्स होते ते मी खोडून टाकलेत, राईट. आता हे नावं सगळे द्यायचे. इथं कुठला पॉईंट आहे 1, तर इथं आला 1 1. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझा इथं AC, तिथं ऑलरेडी ANC आलेले आहेत. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 4 आणि 2, इथं आला पॉईंट 4 2, इथं आला पॉईंट 4 आणि 2. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 5 आणि 6, इथं आला 5 6, इथं आला 5 आणि 6, राईट. नेक्स्ट कुठला आहे पॉईंट 3 3 आणि 3, राईट. 3 3 जे पॉईंट बाहेर दिसतात ते मी फक्त डार्क करून घेतो. सिमिलरली इथला आणि इथला 4 आणि 2चा पॉईंट, राईट. आता हे आत असल्यामुळं जे बाहेर दिसतात ते डार्क येणार आहे आणि जे आतला साईड आहेत 1 1 चे पॉईंट त्याचे पोझिशन कसे दिसणार आहेत मला डॉटेड. सिमिलरली 4 आणि 2चे पॉईंट 5 आणि 6चं काय घ्यायची गरज नाही कारण मेन पॉईंट्स कुठले आहेत एक हे, राईट. आता इथे 1 1चं पॉईंट आहे. इथे कुठलं पॉईंट मिळणार आहे मला P1 Q1. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे P'AC, इथं मला मिळणार आहे PC PA, राईट. नेक्स्ट इथेच मला पॉईंट कुठला मिळणार आहे QA QC. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 4 2, इथे मिळणार आहे पॉईंट मला P4 2, इथे मिळणार आहे मला पॉईंट Q4 2. नेक्स्ट या सर्कलला जिथे कट करते तिथं पॉईंट लोकेट करायचे आहेत. इथं आला P5 6, इथं जिथं कट करते तिथं कुठला पॉईंट आला माझा P5 6 आणि नेक्स्ट 3चा पॉईंट. या जनरेटरला जिथं कट करते तिथे येणार आहे P3, इथं जिथं कट करते तिथं Q3, राईट. आता इथल्या 3चा पण डॉट. आता आपण हे प्रोजेक्शन इकडून इकडे पास केले. सिमिलरली हे पॉईंट आता इकडे हॉरिझॉन्टली सुद्धा आपल्याला पास करायचे आहेत, राईट. फक्त मी पहिला इथं बेसला पास करून घेतो पॉईंट्स.
आणि मग हाईट घेऊन पास करतो. टोटल हाईटचे प्रोजेक्शन आपल्याला इथं आहे, ह्याचंच प्रोजेक्शन आपल्याला इथे मिळणार आहे लेंथचं. हे बॉक्स मी आतमध्ये फेंटमध्ये पहिला तर सगळे पॉईंट पास करून घेतो आणि इंटरसेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट डॉटेड कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. जे एक्स्ट्रा रेषा आहेत त्या मी रब करून टाकतो. तिथं उठला पॉईंट आहे 4, सो इथं आला 4 डॅश 4 डॅश. नेक्स्ट इथं कुठला पॉईंट आहे तुमचा P डॅश, A C आणि 5. इथं परत तुमचा A C आणि 5 जरी दिला तरी चालतंय. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 1 आणि 1 डॅश 3 डॅश 1 डॅश 3 डॅश. नेक्स्ट परत तुमचा कुठला पॉईंट आहे A आणि C आणि 6, A C आणि 6. इथं परत A C आणि 6. नेक्स्ट 2चं पॉईंट 2 डॅश 2 डॅश. राईट, इकडून आलेले सगळे पॉईंटला नावं दिली, इकडून खाली आलेले इकडे पॉईंटला सगळे नावं दिली. आता पहिले लोकेट करताना पीचे पॉईंट्स लोकेट करूयात, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. त्यासाठी आता पीचे जेवढे पॉईंट्स आपण लोकेट केले ते प्रत्येक पॉईंट विथ द हेल्प ऑफ ड्राफ्टर नंतर फेंटमध्ये व्यवस्थित पास करून, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. मायन्यूट 1-1 mm फरक दिसतो आपल्याला. इथं हे पॉईंट 1चा एक पास करून घेतला. त्यानंतर नेक्स्ट सीचं ऑलरेडी आहे. नेक्स्ट P 4 आणि 2चा पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड पास करून घेतला. नेक्स्ट 5 आणि 6चा पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड पास करून घेतला. आणि नेक्स्ट 3चा पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड पास करून घेतला. राईट, आता इंटरसेक्शन हा कुठला पॉईंट आहे 4. राईट, 4चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 4चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, ह्याच्या इंटरसेक्शनला कुठला पॉईंट मिळणार आहे मला P डॅश 4. इंटरसेक्शन हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईनचं इंटरसेक्शन. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे A आणि C आहे. सो इथं लाईन कुठली पाहिजे C ची आहे पहिला. राईट, सो इथून आलेला Cचा पॉईंट, इथून वर गेलेला Cचा पॉईंट, ह्याच्या लाईनच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे आपल्याला पॉईंट P डॅश C. त्याच लाईनवर कुठला पॉईंट आहे माझा 5चा. सो 5चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, इथून 5चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, ह्याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला P डॅश 5. नेक्स्ट आता कुठे लोकेट करायचे 1 आणि 3. राईट, सो 1चा गेलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 1चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, 1चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, इथं P डॅश 1. राईट, 1चा व्हर्टिकल 1चा हॉरिझॉन्टल. सिमिलरली नेक्स्ट 3चा हॉरिझॉन्टल पॉईंट, 3चा व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला जाणारा कुठला पॉईंट मिळणार आहे P डॅश 3. नेक्स्ट सिमिलरली A C आणि 6 लोकेट करा. आता इथं लाईन कुठली आहे तेव्हा Cचाच पॉईंट कन्सिडर करायचा. Cचा गेलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Cचा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, त्याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला पॉईंट Q डॅश C. P असल्यामुळे तो पॉईंट आले. नेक्स्ट कुठला आहे 6. 6चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 6चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, त्याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे पॉईंट मला P डॅश 6. राईट, नेक्स्ट कुठला पॉईंट 2. 2चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 2चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला पॉईंट P डॅश 2. आता आपण पॉईंट्स लोकेट करून घेतलेत. राईट, आता इकडून कुठला आला आपला ऑब्झर्वर असणार आहे. राईट, आणि इकडून हे काय असणार आहे आपला इथून बघितल्यानंतर बघा 4, 5, 3, 6 आणि 2 हे पॉईंट दिसतात. राईट, इथून हे खाली असल्यामुळे एवढे हे इथून 4 पासून हे खालचे आणि 2 पासून वर गेले दिसणार आहेत का मला? नाही. जेवढे पॉईंट विजिबल आहेत तेवढेच पॉईंटचं प्रोजेक्शन मला काय करायचं आहे डायरेक्ट, म्हणजे 4, 5, 3, 6 आणि 2 याचे प्रोजेक्शन काय करायचं आहे डायरेक्ट. आता ह्याच्यामध्ये सिलेंडर आहे, सिलेंडर आणि कोन जेव्हा मध्ये कुठलाही एखादा सॉलिड इंटरसेक्ट होतं तेव्हा इथला जो काय कर्व असणार आहे तो आपल्या कर्व मध्ये येणार, रादर दॅन स्ट्रेट लाईन मध्ये न जोडता ते कर्व मध्ये जोडायचे. राईट, सो 4, 5, 3, 6 आणि 2 जे पॉईंट कसे जोडायचे आहेत मला कर्व मध्ये. राईट, आता नेक्स्ट बघा 2 पासून QC हे दिसतं का मला? नाही. त्याचे प्रोजेक्शन कसे दिसणार आहेत मला डॉटेड.
नेक्स्ट QC2 1 दिसतं का मला? नाही. त्याचं पोझिशन कसं असणार आहे? डॉटेड. नेक्स्ट C2 झालं. नंतर 1 to PC दिसतं का मला? नाही. त्याचं पोझिशन कसं असणार आहे? डॉटेड. नेक्स्ट PC2 4 दिसतं का मला? नाही. त्याचं पोझिशन कसं असणार आहे? डॉटेड. राईट. आता आपण हे लोकेट करून घेतलं. राईट. आता इथून बघितल्यानंतर C to C इकडून बघितल्यानंतर ही फेसमध्ये आल्यामुळे इथंपर्यंतच दिसतंय. सो त्यामुळे C to C ची लाईन फक्त त्या एंडपर्यंतच काय दिसणार आहे मला? डार्क. इथून पण त्या एंडपर्यंतच डार्क. इथून हे खाली एवढं दिसणार आहे का? ही फेसमध्ये आल्यामुळं हे एवढं पोर्शन दिसतं मला? नाही. राईट. सो त्यामुळे ते पोर्शन कसं दिसणार आहे? डॉटेड. इथून इथे डॉटेड. राईट. सिमिलर इथून बघताना 4चा पॉईंट दिसतोय मला? दिसतोय. सो त्यामुळे 4 to P4 ची लाईन डार्क. इथून 2 to हे डार्क हे दिसतं त्यामुळे. राईट. आता इथून बघितलं 3 पॉईंट दिसतो का मला? इथून बघितलं दिसतो. सो त्यामुळं पॉईंट डार्क. हा ना. आता सिमिलरली सेम वे ना क्यूचे पॉईंट्स काढायचे. आता क्यूचे पॉईंट्स जसे आपण मगाशी पास केले तर सेम ह्या पद्धतीनं इकडून हे बाकीचे पॉईंट्स व्हर्टिकली अपवर्ड पास करून घ्यायचे आपण. राईट. परत सेम वेने इंटरसेक्शन. 4चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 4चा वर गेलेला आपला क्यूचा पॉईंट, त्याच्या इंटरसेक्शनला मिळणार आहे Q'4. नेक्स्ट 5चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 5चा वर गेलेला वर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला मिळणार आहे मला Q'5. नेक्स्ट 3 किंवा 1, 3चा गेलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 3चा वर गेलेला वर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला मिळणार आहे मला Q'3. नेक्स्ट 6चा गेलेला वर्टिकल पॉईंट, हॉरिझॉन्टल पॉईंट, 6चा वर गेलेला वर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला मिळणार आहे मला Q'6. नेक्स्ट 2चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 2चा वर गेलेला वर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला आला Q'2. नेक्स्ट आता एचे पॉईंट आहे, सो एचेच पॉईंट बघायचं. QAचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, एचा वर गेलेला वर्टिकल पॉईंट. राईट. त्याच्या इंटरसेक्शनला आपल्याला कुठला मिळणार आहे पॉईंट? इथं Q'. ते एंड जनरेटरवरच पॉईंट मिळणार आहेत. एंड जनरेटर. नेक्स्ट 1चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 1चा वर गेलेला वर्टिकल पॉईंट, इथे मिळणार आहे Q'1. नेक्स्ट परत PAचा पॉईंट, एचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, एचा वर गेलेला वर्टिकल पॉईंट, एचा जनरेटरला मिळणार आहे मला P'. राईट. असे पॉईंट्स मिळाले. परत ह्या डिरेक्शन बघा. जिथून बघितल्यानंतर 4, 5, 3, 6 आणि 2 हेच पॉईंट मला विजिबल आहेत. राईट. सो त्यामुळे त्याचं जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते कसे दिसणार आहेत मला? डार्क. राईट. परत इथून हे टू हे दिसणार आहे का मला? 2 to QA नाही. त्यामध्ये प्रोसेस दिसणार आहे डॉटेड. परत QA to 1 दिसणार आहे का? Q1 नाही. परत Q1 to PA दिसणार आहे का मला? इकडून बघितल्यानंतर नाही. परत 1 to 4 दिसणार आहे का? Q4 मला इकडून बघितल्यानंतर नाही. राईट. इथं झालं. परत सेम वे ना इथून बघितल्यानंतर A to PA इथून बघितलं हे एवढाच पॉईंट पर्यंत दिसतंय, खाली ही फेस मध्ये आणून दिसत नाही. सो तेवढाच पॉईंट काय दिसणार आहे मला? डार्क. आणि इकडे खाली डॉटेड. नेक्स्ट इथून एचं पण A to A इथून इथंपर्यंत हा वरचा दिसतो का मला? नाही. राईट. सो त्यामुळे इथंपर्यंत डार्क आहे, ते डार्क, इथून पुढे डॉटेड. सिमिलर 2चं 2 to Q2 हा पॉईंट दिसतोय. सो त्यामुळे 2 to Q2 कम्प्लीट काय दिसणार आहे मला? डार्क. 4चं सेम वेने त्या पद्धतीने करून घ्यायचं. हे एंड बाउंड्रीज काय करून घ्यायचं आपल्या? डार्क. राईट. आता इथून 4 to 4 हे झालं. आता इथं बघा 4 to 4 जेवढा बाहेरपर्यंत आहे तेवढं आपण डार्क करून घेतलंय. आतले जनरेटर दिसतात का मला? आतले कसे आहेत? डॉटेड. सो त्यामुळे इथं 4 to 4 पाहिजे. प्रोजेक्शन कसं पाहिजे? डॉटेड. राईट.
नेक्स्ट 3 to 3 बघा आतले प्रोजेक्शन P2 Q3 आत असल्यामुळे ते कसे आहेत प्रोजेक्शन डॉटेड, त्यामध्ये प्रोजेक्शन कसं पाहिजे राईट. नेक्स्ट परत 2 आतले प्रोजेक्शन कसे आहेत डॉटेड, सो त्यामुळे 2 to 2 कसं येणार आहे प्रोजेक्शन डॉटेड. राईट. आता इथून बघले 3 पण दिसतोय राईट, त्यामुळे कम्प्लीट डार्क राईट. इथं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कम्प्लीट झालेला आहे राईट. आलं लक्षात. आता आपण इथं सिलेंडर इनिशियली सॉलिड कुठला दिलं होतं सिलेंडर, त्याचं डायमीटर किती दिलं होतं 60, सो 60 डायमीटर घेतलं आपण. त्याची हाईट पण 60 दिली होती, ती हाईट इकडे 60 प्रोजेक्ट करून घेतली, इकडून आपण ही हाईट इकडे 60 पास करून घेतले राईट. आता जो काय दुसरा सॉलिड पेंटेड झाला होता त्याच्या स्क्वेअर प्रिझमचे बेस साईड किती 25, ही साईड किती आहे 25 आहे आणि त्याची हाईट टोटल किती दिली होती आपण 80, सो आपण ते इकडे फ्रंट व्ह्यूला पास करून घेतलं, इकडे खाली पण हे फ्रंट व्ह्यूला पास करून घेतलं राईट. होप हा प्रॉब्लेम सर्वांनाच लक्षात आला असेल. एकदम सिंपल आहे, व्यवस्थित व्हिडिओ बघत बघत सॉल्व्ह करा राईट. थँक्यू. हॅव अ हॅपी लर्निंग.